शिवसेनेचा निकाल देईल हिंदुस्थानी राजकारणाला वळण. शिवसेना प्रकरणावरून लिहून बोलून एवढे झाले आहे की त्यावर अनेक ग्रंथ आणि अनेक चित्रपट निर्माण होऊ शकतात. तरीसुद्धा प्रकरण तारीख पे तारीखवर येऊन थांबले आहे. कारण त्या दगडाखाली अनेक महाभागांचे हात अडकले आहेत. बिनबुडाची मंडळी मनाला येईल तसे बरळत आहे. अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्याचा सरळ सोट अर्थ निघतो. विधिमंडळ पक्ष व पार्लमेंट पक्ष हे मूळ पक्षाचेच घटक आहेत. मूळ पक्षाच्या अध्यक्षाला ही मंडळी बाजूला सारू शकत नाही, काढू शकत नाही. कारण पक्षाच्या AB फॉर्मवर पक्षाच्या अध्यक्षाचीच स्वाक्षरी असते. कोणत्याही आमदार खासदाराची कधीच नसते. शिंदे गट सुरत, गुवाहाटी, गोवा या ठिकाणी गेला होता. कारण तेथील सरकारे त्यांनी म्हटलेल्या महाशक्ती पक्षाचीच होती व आजही आहेत. म्हणजे शिवसेना फोडण्यात महाशक्ती पक्ष म्हणजेच भाजपाचाही शिंदे गटा एवढाच हात आहे, किंवा त्यापेक्षा जास्त अधिक म्हटले तरी चालेल. त्यांची गुजरात, आसाम व गोव्याची ही सरकारे या कांडामध्ये सहभागी झालेली असल्याचे दिसते. कारण त्यांचा तेथे जबरदस्त पाहुणचार झाला असल्याचे समोर येते आहे. त्यावर एखादा चित्रपटही निघू शकतो आणि तो चित्रपट पुढची 100 वर्षे हाऊसफुल चालू शकतो. कारण शिवसेनेचा निकाल पुढची 100 वर्षे तरी चर्चेला जाईल आणि हिंदुस्थानी लोकशाही, संविधान व सार्वभौमत्वासाठी कलाटणी देणारे एक महानिकाल म्हणून चर्चेत येईल. हिंदुस्थानी राजकारणाला ते नक्कीच नवे वळण देईल. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.